नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये, म्हणजेच आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 4000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधव या तिन्ही लाभांसाठी पात्र सुद्धा ठरलेले आहेत। खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, त्या शेतकरी बांधवांसाठी डबल आनंदाची बातमी आलेली आहे। कारण शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये, उद्या 3000 रुपये, परवा दिवशी 4000 रुपये आणि त्याच्या पुढच्या दिवशी 5000 रुपये सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच आजपासून तुम्हाला रोज नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतच राहणार आहे। तो हप्ता कधीच बंद होणार नाही। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आज 2000 रुपये, उद्या 4000 रुपये, परवा दिवशी 6000 रुपये आणि त्याच्या पुढच्या दिवशी 8000 रुपये सुद्धा मिळणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आज हेक्टरी 20000 रुपये पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। उद्या 30000 रुपये हेक्टरी, परवा दिवशी 40000 रुपये हेक्टरी, त्याच्या पुढच्या दिवशी 50000 रुपये हेक्टरी अनुदान सुद्धा मिळणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल त्यांची आज 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। उद्या 4 लाखांची, परवा दिवशी 6 लाखांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। त्यांना परत डबल कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ YouTube वरती, Facebook वरती सुद्धा पाहिलेले असतील। 100% तुम्ही सुद्धा हे व्हिडिओ पाहिलेले असतील, परंतु या व्हिडिओ मागील सत्य काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। बघा मित्रांनो, तुम्ही सुद्धा YouTube चॅनल पाहत असाल, Facebook पाहत असाल, त्याच्यावरती तुम्ही सुद्धा रोज पाहिलेलं असेल। आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार, उद्या येणार, परवा दिवशी येणार। त्याचप्रमाणे आज कर्जमाफी झाली, उद्या कर्जमाफी होणार आहे, परवा दिवशी कर्जमाफी होणार आहे। अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही सुद्धा रोज YouTube चॅनल वरती, Facebook वरती सुद्धा पाहत असाल, परंतु खरं सत्य काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता खरोखर कोणत्या तारखेला आणि किती हजार रुपयांनी मिळणार आहे ते सुद्धा आपण अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा रोज YouTube, Facebook पाहत असाल, दिवस त्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा टाकले जातात, तुम्ही सुद्धा ते व्हिडिओ भरपूर प्रमाणामध्ये पाहत आहात, परंतु तुम्हाला आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, परंतु तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा येत नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आम्ही दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला या तारखेला 100% पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तुम्हाला 24 फेब्रुवारी 2025 रोजी मिळालेला होता आणि हा हप्ता 2000 रुपये प्रमाणे मिळालेला होता। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा 24 फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता सुद्धा मिळालेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक 4 महिन्यानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत आहे। त्या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यापासून पुढील 4 महिन्यानंतर तुम्हाला 20वा हप्ता सुद्धा मिळणार होता। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, फेब्रुवारी सोडला तर मार्च, एप्रिल, मे आणि जून, म्हणजे सध्याचा महिना जून चालू आहे, तर या जून महिन्यामध्ये तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत। त्या संबंधित आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। ती तारीख सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी 1 मिनिट पाहायचा आहे। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये किती हजार रुपयाप्रमाणे येणार आहे। सोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा खते आणि बियाण्यांसाठी 6000 रुपये अनुदान मिळणार आहे। त्याचे अर्ज कालपासून सुरू सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला खते आणि बियाण्यांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा खते आणि बियाण्यांसाठी 6000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 26 मार्च 2025 पासून वितरित करण्यात आलेला होता। म्हणजे तुम्हाला सुद्धा 26 मार्च रोजी नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळालेला होता, तर तुम्ही आता 7व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये सुद्धा होता। तर तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कोणत्या तारखेला आणि किती हजार रुपयांनी
मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता प्रत्येक 4 महिन्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित सुद्धा करण्यात येत असतो। 4 महिने पूर्ण झाले की तुम्हाला लगेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा मिळणार होता। तर बघा शेतकरी बांधवांनो, या नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तारीख आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, अजून कोणत्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आलेला नाही, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आलेला नाही। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही। तुम्ही सुद्धा YouTube असेल, फेसबुक असेल यावरती व्हिडिओ पाहिलेले असतील, आज पैसे येणार उद्या पैसे येणार, परंतु आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे आणि सत्य माहिती देणार आहे। तुम्हाला या तारखेला 100% दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहे, ती तारीख सुद्धा देणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, अजून 2 गोष्टी राहिलेल्या आहेत, तर त्या 2 गोष्टी क्लिअर करून सुद्धा टाकणार आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका निर्माण सुद्धा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तारीख आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता किती हजार रुपयाप्रमाणे मिळणार आहे, सोबतच पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कोणत्या तारखेला आणि किती हजार रुपयांना मिळणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, या 2 गोष्टींपैकी पहिली गोष्ट म्हणजे कर्जमाफी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेरणी अनुदान। म्हणजे शेतकरी बांधवांना खरंच कर्जमाफी होणार आहे का, पेरणी अनुदान मिळणार आहे का, ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 2 गोष्टींपैकी पहिली गोष्ट म्हणजे कर्जमाफी। बघा या कर्जमाफीच्या मुद्द्यावरती राज्यामध्ये माहितीचं सरकार आलेलं आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, अद्याप सरकारकडून कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, अजून कर्जमाफी झाली अशा प्रकारे कोणताही GR आलेला नाही। तुम्ही सुद्धा आपणवरती विश्वास ठेवणं गरजेचं नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। अजून कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। शेतकरी पत्र बच्चू कडू साहेबांनी कर्जमाफी व्हावी यासाठी आंदोलन सुद्धा केलेले आहे। सर्व शेतकरी बांधवांनी बच्चू कडू साहेबांना पाठिंबा सुद्धा द्यायचा आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी दुसरी गोष्ट आहे ती दुसरी गोष्ट म्हणजे पेरणी अनुदान। बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्याही शेतकरी बांधवांना 1 रुपयाचं अनुदान सुद्धा मिळालेलं नाही। म्हणजे पेरणी अनुदान देण्यात येणार अशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही सुद्धा YouTube चॅनल, फेसबुक वरती पाहिलेले असतील, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कोणताही GR काढण्यात आले नाही। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार नाही। म्हणजे या 2 गोष्टी तुमच्या सुद्धा क्लिअर झालेल्या असतील की अजून कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। आणि जी दुसरी गोष्ट आहे ती दुसरी गोष्ट म्हणजे पेरणी अनुदान। म्हणजे कोणत्याही शेतकरी बांधवांना अजून पेरणी अनुदान मिळालेलं नाही, म्हणजे सरकारकडून पेरणी अनुदानासाठी कोणताही GR काढण्यात आलेला नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे, सोबतच किती हजार रुपयांचा हा हप्ता असणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, अजून कोणत्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आलेला नाही। बघा एक गोष्ट तुमच्या मनामध्ये पक्की ध्यानात ठेवा की अजून कोणालाही हप्ता मिळालेला नाही, परंतु तुम्हाला मी तारीख देणार आहे, त्या तारखेला तुम्हाला दोन्ही हप्ते मिळणार आहे। सोबतच हे 2 हप्ते किती हजार रुपयांचे असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजनेमध्ये भरपूर घोटाळे झालेले होते, त्यामुळे नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जे हप्ते सोडण्यात येणार आहेत ते हप्ते पात्रता तपासून सोडण्यात सुद्धा येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात काही पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिली पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। तर ते पहिली पात्रता म्हणजे फार्मर आयडी कार्ड। बघा ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे। जे
शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते मिळणार आहेत। सोबतच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो दुसरी पात्रता सुद्धा महत्त्वाची आहे। तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांचा 7/12 उतारा ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावा, तुमचा डिजिटल 7/12 असायला पाहिजे। ज्या ज्या शेतकरी बांधवांचा ऑनलाईन 7/12 असेल त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो तिसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, कारण नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना राज्यातील 5 एकरांपेक्षा ज्यांच्याकडे कमी जमीन आहे त्या शेतकरी बांधवांसाठी सुरू सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच तुमच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असेल तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत। सोबतच शेतकरी बांधवांनो चौथी पात्रता सुद्धा महत्त्वाची आहे। तर ही चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, सोबतच ट्रक नसायला पाहिजे, पॉकलँड नसायला पाहिजे, जेसीबी नसायला पाहिजे, यांसारखे मोठमोठी वाहने नसायला पाहिजेत, तरच मला पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर असेल त्या शेतकरी बांधवांना अडचण नाही, त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत, कारण 90% शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर आहे, त्यामुळे ट्रॅक्टरची अट घालण्यात आले नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। जे जे शेतकरी बांधव बँक खातं आधार कार्डशी लिंक करतील त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो आता आपण बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे। पीएम किसान योजना असेल, कर्जमाफी असेल, सोबतच पेरणी अनुदान असेल तर तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24 जून पासून वितरण होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजेच 24 जून ते 30 जून पर्यंत हा हप्ता वितरण सुद्धा होणार आहे। म्हणजेच अजून 10 ते 12 दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच तुम्हाला पीएम किसान योजनेची तारीख सुद्धा सांगितलेली आहे। त्याचप्रमाणे जो नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आहे तर तो नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 26 जुलैपासून तुमच्या खात्यामध्ये वितरण सुद्धा होणार आहे। त्यासोबत पेरणी अनुदान, बघा शेतकरी बांधवांनो पेरणी अनुदान अजून कोणत्याही शेतकरी बांधवाला मिळालेले नाही, कारण पेरणी अनुदानासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार पैसे देत नाही। फक्त तुम्हाला बियाणे खरेदी करायचे असेल, खते खरेदी करायचे असेल तर त्याच्यासाठी केंद्र सरकारकडून तुम्हाला 6,000 रुपये अनुदान मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी, बघा ज्या ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल तर ते कर्ज 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असेल आणि त्या कर्जाची परतफेड केलेली नसेल तर तुम्हाला ते कर्ज स्वतः भरावे लागेल, कारण सध्याच्या स्थितीला कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। म्हणजेच भारतीय जनता पार्टीने दिलेला शब्द पाळलेला नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी, तर या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी करू, सोबतच नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, या दोन्ही हप्त्यांच्या रकमा वाढवून देऊ। परंतु शेतकरी बांधवांना माहिती सरकारने शब्द पाळलेला नाही, त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे शेतकरी पुत्र बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल त्या सर्व शेतकरी बांधवांनी बच्चू कडू साहेबांना पाठिंबा सुद्धा द्यायचा आहे। जर तुम्ही पाठिंबा दिला तरच तुमची 2 लाखांची कर्जमाफी होऊ शकते, अन्यथा 2 लाखांची कर्जमाफी होणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज घ्यायचं असेल त्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज देण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये कोणतेही सिबिलची अट न लावता कर्ज देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात आलेली नाही। म्हणजेच भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की निवडून आल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता 6,000 रुपयावरून 9,000 रुपये करू आणि पीएम किसान योजनेचा हप्ता 6,000 रुपयावरून 9,000 रुपये करू। म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला वर्षाकाठी दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 18,000 रुपये मिळणार होते, परंतु शेतकरी बांधवांना अजून त्या संबंधित जीआर आलेला नाही, त्या संबंधित कोणताही निर्णय घेण्यात आले नाही। तुम्हाला सुद्धा मागील हप्त्यांप्रमाणेच या वर्षी सुद्धा
हप्ते मिळणार आहेत। म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून वर्षाकाठी 12,000 रुपये अनुदान मिळणार आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो तुम्हाला सर्व माहिती सत्यपणे दिलेली आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो कधी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, PM किसान योजनेचा 20वा हप्ता, कर्जमाफी असेल, सोबतच पेरणी अनुदान असेल, या संबंधी सुद्धा माहिती दिलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला बियाण्यांसाठी अनुदान मिळवायचं असेल, खतांसाठी अनुदान मिळवायचं असेल, तर तुम्ही तुमच्या गावामधील माही सेवा केंद्र असेल, सेतू सेवा केंद्र असेल, त्या ठिकाणी जाऊन अर्ज सुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला शेळी पालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही त्यासाठी अर्ज सुद्धा करू शकता। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन असेल, त्या शेतकरी बांधवांना 3 शेळ्या आणि 1 बोकड अशा पद्धतीने योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांना 4 शेळ्या आणि 1 बोकड खरेदी करण्यासाठी 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना शेळी पालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्या शेतकरी बांधवांनी पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करणं गरजेचं आहे। परंतु तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, तरच तुम्हाला शेळी पालन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो तुमच्या मनामधील सर्व शंका दूर केलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।